महायुतीची जाहीर सभा मुंबईमधील शिवाजी पार्कमध्ये झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा झाली। यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचं नाव घेत सभेला सुरुवात केली। मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार, तो मराठीच असेल, अशी घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली। मुंबईतल्या मराठी माणसाचं महत्त्व कधी कमी होणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय। मराठी माणसाचं हित जपायला, मुंबईचं हित जपायला आम्ही समर्थ आहोत। देवेंद्रजी इथे आहेत, मी इथे तुमच्या समोर आहे आणि मराठी माणूस आमच्या सोबत आहे। मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणूस। अरे एकनाथ शिंदे का मराठी नाही? देवेंद्र फडणवीसजी काय मराठी नाहीत? मराठी माणसासाठी काय केलं ते सांगा। आज मी पुन्हा सांगतो, मुंबईतली मराठी माणसाचं महत्त्व कधी कमी होणार नाही आणि त्यासाठी येणारा महापौर महायुतीचाच असेल आणि मराठीच असेल। शिवाजी पार्कातील सभेमधून एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवरून सुद्धा भाष्य केलं। लाडक्या बहीण योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना जनतेनं जोडा दाखवला, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीका केली। उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर निशाणा साधलेला होता, त्याला शिंदेंनी उत्तर दिलं। योजनेवर टीका करणाऱ्यांना 232 नंबरचा जोडा दाखवला, असा घणाघात शिंदेंनी केला। आणि तुमच्या राजकारणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणताना मग महाराष्ट्राला 1 नंबर करण्यासाठी, 1 नंबर करण्यासाठी तसं वागून तरी दाखवा। कालच आमचा वचननामा प्रसिद्ध केला आहे। लाडक्या बहिणींना BST मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। लाडक्या बहिणींना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला। खूप निर्णय घेतले, त्याच्यामध्ये मी जात नाही, वचननामा आहे।